आज आपण वर्ग 9 यातील गणित भाग 2 याच्यामधील प्रकरण क्रमांक 5 त्रिकोणमिती यातील किमती काढा हा भाग अभ्यासणार आहोत। हा भाग शिकण्यासाठी आपल्याला त्रिकोणमितीची सारणी काढणं समजणं आवश्यक आहे, त्यांच्या किमती माहीत असणं आवश्यक आहे। त्रिकोणमितीमध्ये 6 गुणोत्तर आहेत: साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक। या 6 गुणोत्तराच्या 9वीच्या अभ्यासक्रमासाठी 5 अंशाच्या कोनांच्या किमती काढायच्या आहेत। त्याच्यामध्ये 0 अंश, 30 अंश, 45 अंश, 60 अंश व 90 अंश या किमती काढण्यासाठी आपल्याला ही सारणी याच्यातील 30 किमती पाठ करणं थोडंसं अवघड जातं। याच्यासाठी आपण त्या किमती सोप्या पद्धतीनं कशा लक्षात ठेवायच्या आणि सोप्या पद्धतीनं त्रिकोणमितीचा भाग कसा अभ्यासायचा यासाठी ही आपण सारणी तयार करूया। प्रथम साइन या गुणोत्तराच्या सर्व कोनांच्या किमती काढण्यासाठी आपण एक सोपी ट्रिक वापरू। पहिल्या पायरीमध्ये आपण 0 ते 4 अंक प्रत्येक रकान्यामध्ये लिहू। शून्य, 1, 2, 3 व 4 व या प्रत्येक अंकाला दुसऱ्या पायरीमध्ये आपण 4 ने भागू। 4 ने भागल्यानंतर प्रत्येकाच्या छेदस्थानी आपण 4 लिहू। चार ने भागल्यानंतर याला ज्या गुणोत्तराला सोपे रूप देता येते त्याला आपण सोपे रूप देऊ। सोपे रूप पहिल्या गुणोत्तराला देता येत नाही, दुसऱ्याला देता येत नाही, तिसऱ्या गुणोत्तराला सोपे रूप देता येते। b1 b2 4 म्हणजे याची किंमत येईल 1 छेदस्थानी 2। त्याच्यानंतर 3 छेदस्थानी 4 ला सोपे रूप देता येत नाही, 4 छेदस्थानी 4 ला सोपे रूप देता येईल 4 1 4 4 1 4। सोपे रूप दिल्यानंतर चौथ्या पायरीमध्ये आपण यांचं वर्गमूळ काढू। या पूर्णांकाचं वर्गमूळ काढायचे आहे आपल्याला। या शून्याचं वर्गमूळ मिळेल आपल्याला 0 म्हणजेच साइन 0 अंशची किंमत मिळाली आपल्याला 0। त्याचप्रमाणे 1 छेदस्थानी 4 या अपूर्णांकाचं वर्गमूळ मिळेल आपल्याला 1 छेदस्थानी 2। 1 छेदस्थानी 2 या अपूर्णांकाचं वर्गमूळ मिळेल आपल्याला 1 छेदस्थानी वर्गमुळात 2। 3 छेदस्थानी 4 या पूर्णांकाचं वर्गमूळ मिळेल आपल्याला 3 छेदस्थानी 4 व 1 छेदस्थानी 1 याचं वर्गमूळ मिळेल 1 छेदस्थानी 1। या आपल्याला प्रथमतः साइनच्या किमती मिळाल्या। साइन 0 ची किंमत 0 अंश, साइन 30 ची किंमत 1 छेदस्थानी 2, साइन 45 ची किंमत 1 छेद वर्गमुळात 2, साइन 60 ची किंमत वर्गमुळात 3 छेदस्थानी 2 व साइन 90 ची किंमत 1 छेदस्थानी 1। या किमती तयार करण्यासाठी आपण या 4 पायऱ्याचा वापर केला। पहिल्या पायरीमध्ये 0 ते 4 अंक लिहिले, त्याच्यानंतर त्या अपूर्णांकाला 4 ने भागले, नंतर सोपे रूप दिले व वर्गमूळ काढले। या किमती 4 मिळाल्यानंतर राहिलेल्या सर्व किमती आपण सहजरित्या तयार करू शकतो। आता आपण त्रिकोणमितीच्याच काही सूत्रानुसार कॉसची किंमत अशी तयार करू शकतो की या साइनच्या किमती विरुद्ध दिशेने लिहिल्यानंतर आपल्याला कॉसच्या किमती मिळून जातील। म्हणजेच 1 छेदस्थानी 1 वर्गमुळात 3 छेदस्थानी 2, 1 छेदस्थानी वर्गमुळात 2, 1 छेदस्थानी 2 व इकडची किंमत मिळेल आपल्याला 0। म्हणजे या साइन गुणोत्तर आणि कॉस गुणोत्तर यांची जर आपण जोडी लावली तर याच्या किमती एकमेकाच्या विरुद्ध दिशेने आहेत। याच्यानंतर आपल्याला टॅन गुणोत्तराच्या किमती तयार करण्यासाठी बघा काळजीपूर्वक याच्यामध्ये लक्ष द्या की आपल्याला साइनचा अंश आणि कॉसचा अंश याच्यापासून टॅनचं गुणोत्तर बनवायचं आहे। म्हणजेच थोडक्यात आपल्याला टॅन साठी साइन छेदस्थानी कॉस हे गुणोत्तर बनवायचं आहे। याच्यासाठी साइनचा अंश घ्यायचा आणि छेदस्थानी कॉसचा अंश घ्यायचा, म्हणजे टॅनची किंमत 0 अंशासाठी 0 छेदस्थानी 1 मिळेल। 1 छेदस्थानी वर्गमुळात 3 किंमत मिळेल, 1 छेदस्थानी 1 किंमत मिळेल, वर्गमुळात 3 छेदस्थानी
1 किंमत मिळेल व शेवटची किंमत 1/0 मिळेल. ज्यावेळेस छेदस्थानी 0 असतो त्यावेळेस त्या अपूर्णांकाची किंमत आपल्याला काढता येत नाही, सांगता येत नाही, म्हणून ही किंमत अव्याख्याय आहे किंवा अव्याख्याय आहे. त्याच्यानंतर या झाल्या त्यांच्या 6 किमती तयार. त्याच्यानंतर आपल्याला कॉटच्या किमती तयार करण्यासाठी त्यांच्या विरुद्ध दिशेनं कॉटच्या किमती लिहायच्या आहेत. म्हणजे सुरुवातीला शेवटची किंमत येईल अव्याख्याय, नंतर येईल कॉट 30 साठी वर्गमुळात 3, नंतर 1/वर्गमुळात 3 आणि शेवटची किंमत असेल 0. याच्यानंतर आपल्याला सेकच्या किमती काढत असताना ज्या कॉसच्या किमती मिळालेल्या आहेत या कॉसच्या गुणोत्तरावर आपल्याला व्यस्त क्रिया करायची आहे. व्यस्त क्रिया म्हणजे a/b या अपूर्णांकाला आपण b/a लिहिणार आहोत, म्हणजे याला व्यस्त क्रिया म्हणायचं. अंशाच्या जागेवर छेदस्थान आणि छेदस्थानच्या जागेवर अंशस्थान. याप्रमाणे शेकच्या किमती अशा तयार होतील: 1/1, 2/3, वर्गमुळात 2/1, 2 आणि 1/0. म्हणजेच ह्याची किंमत अव्याख्याय असेल, त्याची किंमत आपल्याला सांगता येत नाही. त्यानंतर कोसेकच्या किमती तयार करण्यासाठी सेकच्या विरुद्ध दिशेने आपल्याला किमती लिहायच्या आहेत. म्हणजे शेवटची किंमत येईल अव्याख्याय 2/2, 2/3 आणि शेवटची किंमत असेल 1. याप्रमाणे आपण त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या 30 किमती तयार केलेल्या आहेत. आपल्याला या किमती पाठ न करता आपण सहजरित्या सोप्या पद्धतीने तयार करू शकतो. या किमती तयार झाल्यानंतर आपल्या सराव संच 8.2 मधले सर्व उदाहरणे आपल्याला सहजरित्या आणि सोप्या पद्धतीने सोडवता येतील. त्यातीलच एक उदाहरण पाहूया आपण. सराव संच 8.2 मध्ये किमती काढा हे जे उदाहरण आहे, उदाहरण असं आहे: 5 गुणिले sin 30° अधिक 3 tan 45°. या समीकरणाची आपल्याला किंमत काढायची आहे. मग ही किंमत काढण्यासाठी आपल्याला sin 30 ची किंमत माहित असणं गरजेचे आहे व तसेच tan 45 ची किंमत माहित असणं गरजेचं आहे. आता आपण सारणीवर जर पाहिलं तर sin 30° ची किंमत सारणीनुसार पाहूया आपण. sin 30° याची किंमत येते 1/2. आपण सुरुवातीला sin 30 ची किंमत काढली 1/2. त्याचप्रमाणे tan 45° ची किंमत tan 45 ती किंमत येते 1/1 म्हणजेच 1. आपल्याला दोन्ही त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या किमती मिळाल्यानंतर आपण या समीकरणात किमती मांडूया. 5 गुणिले sin 30 च्या जागेवर त्याची किंमत ठेवूया 1/2 प्लस 3 गुणिले tan 45 ची किंमत आहे 1. या आपल्याला दोन अपूर्णांकाच्या किमती मिळालेल्या आहेत आणि हे समीकरण सोडवल्यानंतर याचा गुणाकार येईल 5/2 अधिक 3. त्याच्यानंतर हा अपूर्णांकाची बेरीज करण्यासाठी छेदस्थानी 2 तिरकस करून गुणाकार करूया. 5×1 5, 3×2 6. ज्यावेळेस छेद समान नसतो त्यावेळेस आपण छेदस्थानचा गुणाकार छेदस्थानी करतो व अंशस्थानी तिरकस गुणाकार करतो. म्हणजे जर बेरीज केल्यानंतर 11 छेदस्थानी 2 म्हणजे याचं उत्तर मिळेल आपल्याला 5 sin 30° प्लस 3 tan 45° बरोबर 11 छेदस्थानी 2. या पद्धतीने आपण सारणीच्या आधारे सारणीतील किमती आपल्याला समजल्या की आपण सहज आणि सोप्या पद्धतीने हे उदाहरण सोडवू शकतो. तसंच आणखी एक उदाहरण पाहूया आपण याच्यातलंच. उदाहरण पाहूया. tan 30° अधिक cot 45 cot 60°. या दोन्ही समीकरणाची किंमत पाहूया. tan 30 ची किंमत सारणीवर येते 1/3 वर्गमुळात 3
टॅन 30 अंश अधिक कॉट 60 अंश बरोबर आपण टॅन 30 ची किंमत पाहूया 1/3 वर्गमुळात 3 अधिक कॉट 60 ची किंमत पाहूया 1/3 वर्गमुळात 3. ज्यावेळेस आपण या अपूर्णांकाची बेरीज करू त्यावेळेस याचा छेद समान असल्यामुळे हा छेद आपण एक वेळेस लिहिणार आहोत आणि अंशाची बेरीज अंशस्थानी करणार आहोत म्हणजे याचं उत्तर मिळेल आपल्याला 2/3 वर्गमुळात 3 म्हणजेच टॅन 30 अंश अधिक कॉट 60 अंश या दोन्ही गुणोत्तराची बेरीज असेल 2/3 वर्गमुळात 3. या पद्धतीने आपण त्रिकोणमितीच्या सारणीवरून दिलेल्या समीकरणाची किंमत काढणे आपण सोप्या पद्धतीने अभ्यासू शकतो. धन्यवाद.